नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. अधुरं प्रेम भाग 2. फायनली काही दिवसांनी पिंट्या घरी आला आणि तिने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करायला सुरुवात केली. तेव्हा विजू आणि त्याच्या दुःखद लव्ह स्टोरीबद्दल कळली. ते ऐकून ती इतकी भावूक झाली की तिला न कळत विजू आवडायला लागला. ती रोज विजूची वाट बघत असे. विजू एका ठराविक वेळेलाच बाल्कनीत येत असे आणि माही त्याला लपून छपून बघत असे. आणि खूप महिने गेले, पण माहीची त्याच्याविषयी बोलण्याची हिंमतच होत नव्हती. एके दिवशी पिंट्याने त्या दोघांची एकमेकांशी तोंड ओळख करून दिली आणि त्यानंतर माही काही ना काही कारण काढून विजूशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. पण हाय हॅलो शिवाय विजू तिच्याशी काहीही बोलत नसे. त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त देऊच होती. तो सगळ्या सोसायटीतल्या मुलींशी हटकून वागत असे. माहीने विजूला त्या वेदनेतून बाहेर काढण्याचा पक्का निश्चय केला. तिने ह्यात पिंट्याची मदत घ्यायचे ठरवले. माही BComच्या शेवटच्या वर्षाला होती आणि तिला अकाउंट हा विषय खूप कठीण जात असे आणि विजू तर अभ्यासात खूप हुशार होता. म्हणून तिने मदत घ्यायची ठरवली, जेणेकरून त्याचा सहवास पण मिळेल आणि त्याच्याजवळ जाण्याचा चान्ससुद्धा मिळेल. पिंट्याच्या मदतीने तिने अशी काही गुगली टाकली की तिला नाही म्हणणे विजूला शक्यच झाले नाही. तो मुळातच हुशार असल्यामुळे अडल्या-नडल्याला तो नेहमीच मदत करत असे. त्याला कुठे माहीत होते की त्याच्या नशिबात पुढे काय वाढवून ठेवले ते. हळूहळू दोघेही खूप चांगले फ्रेंड्स बनले. अगदी बेस्ट फ्रेंड म्हणा ना. माहीला काहीही प्रॉब्लेम झाला तरी ती विजूची मदत घेत असे. ते दोघे एकमेकांशी खूप गप्पा मारत, पण फक्त फोनवर, कारण उगाच सोसायटीत चर्चा नको म्हणून. एकमेकांच्या समोर अगदी तोंड ओळख असल्यासारखे दोघे पण वागत असत. विजू माहीला एका ठराविक वेळेलाच फोन करत असे आणि मग ते दोघे तासनतास गप्पा मारत असत. त्यावेळी माही कितीही बिझी असली तरी तो वेळ फक्त आणि फक्त विजूसाठीच असे. त्यावेळी ते दोघे एकमेकांशी दिवसभराचे सगळे शेअर करत असत. पण अजूनही विजूच्या मनात फक्त आणि फक्त देऊच होते. तो जास्त वेळ माहीपाशी फक्त देऊबद्दलच बोलत असे, पण त्याला समजून घेत असे. तिला खूपदा वाटे की ह्याला प्रपोज करावे, पण नंतर तिला ही पण भीती असे की विजूला जर हे आवडले नाही तर, म्हणून ती गप्पच बसत असे. देऊ हळूहळू विजूच्या आयुष्यात विरळ होत चाललेली आणि तिची जागा आता त्याच्या आयुष्यात हळूहळू माहीने घेत होती. पण तरीही तो माहीला एक चांगली मैत्रीणच मानत होता. आता तर विजूला लग्नासाठी स्थळेही यायला लागली होती, पण तो नेहमी टाळाटाळ करत असे. एक दिवशी विजूची आई अचानक सिरियस झाली. तिला कॅन्सरचं निदान झाले आणि ती पण लास्ट स्टेज होती. विजूला काय करावे ते सुचत नव्हते. अशात तिच्याकडे आता काही महिन्यांत अवधी शिल्लक आहे असे डॉक्टरांनी विजूच्या घरातल्यांना सांगितले. विजू पूर्णपणे हताश झाला. त्याच्या आईने तिच्या आजाराची गोष्ट सगळ्या नातेवाईक आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांपासून लपवायला सांगितले आणि विजूकडे वचन मागितले की ती मरायच्या आधी तिला सूनमुख पाहायचे आहे. विजू या वेळेला काहीच कारण देऊ शकत नव्हता. त्यानेही आईच्या आनंदासाठी लग्नाला होकार दिला. इथे या सगळ्या व्यापात भरपूर दिवस त्याने माहीशी बोलणं टाळले होते. त्याला मेसेज वाचण्यासुद्धा फुरसत नव्हती. माहीला इतकंच माहीत होतं की विजूची आई आजारी आहे. या पलीकडे तिला तिच्याबद्दल काहीही माहीत नव्हते. इथे विजूचा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम जोरदार पार पडला आणि काही दिवसांनी त्यांचे लग्नही ठरले. लग्नाची तारीख पण 2 महिन्यांनी ठरली. आता तर विजूला उसंतच नव्हता, कारण लग्नाची सगळी जबाबदारी त्याच्या एकट्यावर होती. आईच्या आजारपणामुळे बाबा जास्त मदत करू शकत नव्हते. आईजवळ कोणीतरी असणे भाग होते. अशा परिस्थितीत तो माहीला फोन करणेही विसरून गेला होता. बरेच दिवस त्याने तिच्या मेसेजलाही उत्तर दिले नव्हते. इथे माही तासनतास बाल्कनीत उभी राहून विजूची वाट बघत असायची, पण कित्येक दिवस तिला त्याचे दर्शनही झाले नव्हते. एक दिवस अचानक माहीला विजूचा फोन आला. त्याने इतक्या दिवसात घडलेल्या सर्व हकीकत माहीला सांगितली. माहीने त्याला खूप धीर दिला, पण विजूच्या एका वाक्याने माहीच्या पायाखालची जमीनच सरकली. विजूने त्याला लग्न जमलं आहे आणि ते पण 2 महिन्यात आहे असे सांगितले. तो तिला म्हणाला ती त्याची जवळची एकच चांगली मैत्रीण असल्यामुळे तिने त्याला जमेल तितकी मदत करावी.
अशी आशा विजूने व्यक्त केली. माहीनेही आपले दुःख लपवून लागेल ती मदत करायचे त्याला वचन दिले. काही दिवसांनी लग्नाची तयारी जोरदार सुरू झाली. माही शक्य तितक्या वेळा चेहरा आनंदी ठेवून जमेल ती मदत विजूला करत होती. पण म्हणतात ना, प्यार पे किसी का जोर नहीं रहता. तिच्या बाबतीत अगदी तसेच झाले. सगळे दुःख आत लपवल्यामुळे तिला त्रास होऊ लागला. ती ठीक जेवतही नव्हती. एकटक काहीतरी विचार करत असे. घरातले सगळे तिची काळजी करायला लागले, पण कोणालाही काहीच कळत नव्हते की नक्की हिला काय होतंय ते. तिलाच माहीत ती कोणत्या वेदनेतून जात होती. ही तिच्या सहनशीलतेची खरी परीक्षा होती. ती फक्त दिवस मोजत होती. आता लग्नाला 2च दिवस शिल्लक होते आणि तेव्हा अचानक तिच्या सहनशीलतेचा अंत झाला. तिने स्वतःहून विजूला फोन केला, कारण नेहमी विजूच तिला फोन करत असे. त्याने फोन लागलीच उचलला. त्याचा आवाज ऐकून माही खूप रडायला लागली. ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि मग तिने रडत रडत आपल्या मनातले प्रेम विजूसमोर व्यक्त केले. त्यामुळे विजूला नक्कीच काय करावे सुचतच नव्हते, कारण त्याने कधीच माहीबद्दल असा विचार केला नव्हता. त्याला माहीला काय बोलावे, तिला कसे समजवावे हेच कळत नव्हते. त्यात लग्न 2 दिवसांनी होते. विजूने माहीला आपल्या परीने समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती फक्त रडत होती. तिला एकदाच विजूला भेटायचे होते, पण विजूला ते शक्य नव्हते आणि तेवढ्यातच कोणीतरी त्याला हाक मारली. घरात इतका गोंधळ होता की विजूने माहीचा फोन ठेवून दिला. माहीने पुन्हा विजूला फोन केला तर तो स्विच ऑफ येऊ लागला. माही त्या दिवशी खूप रडली. अखेरीस लग्नाचा दिवस उजाडला. सगळी सोसायटी विजूच्या लग्नाला गेली. माहीचे आई बाबासुद्धा गेले, पण माही मुद्दाम उशिरा गेली. लग्न समारंभ व्यवस्थित पार पडला. रिसेप्शन सुरू झाले. तेवढ्यातच माहीची लग्नात एंट्री झाली. सगळे लोक नवदाम्पत्याला शुभेच्छा देत होते, फोटो काढत होते. माहीनेही स्टेजवर जाऊन विजू आणि प्रियाला शुभेच्छा दिल्या. विजू माहीला पाहतच राहिला, पण नेहमीप्रमाणे तो काहीच करू शकला नाही. अचानक त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि ही प्रेम कहाणी सुरू होण्याआधीच संपली. माही काही महिन्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी परगावी निघून गेली आणि तिथेच ती सेटल झाली, कारण आता वृंदावन सोसायटीत तिच्यासाठी काहीच उरले नव्हते. समाप्त. ही कथा आवडल्यास तिला नक्की शेअर करा. धन्यवाद.